समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। हात जोडायचे। तारक मंत्र। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून कायम। स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञे विना काळ नाने त्याला। परलोकीही ना भीती तयाला। उगाची भीतोसी भय हे पळू दे। वसे अंतरी विना स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ। नको डगमगू स्वामी देतील हात। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ। स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेया आठवी रे प्रचिती। न सोडती तया जया स्वामी घेती। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिठले महाराज, ब्रह्मीभूत मोरे दादा, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अष्टमहासिद्ध गुरुकुल पीठाचे शिल्पकार, प्रातस्मरणीय लेकराची माय वासराची गाय, दुधावरची साय, लंगड्यासाठी पाय, हिंदुत्वाची शान, संस्कृतीचा मान, मृत्यूलाही आव्हान, आम्हा सेवेकऱ्यांना अभिमान, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे गायनाचार्य, महाराष्ट्रात ज्यांचा आवाज प्रसिद्ध आहे, हरिभक्त परायण शिवरामजी महाराज बोराडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करूया. त्यांच्याच बाजूला असलेले तबलजी माझे बंधू हरिभक्त परायण केशवजी महाराज करंजकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचंही स्वागत, धन्यवाद, अभिनंदन करूया. आमचे रिटायर आर्मी मेजर प्रमोदजी खापरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. 8 दिवस 7 दिवस आणि रोज तुमच्यापर्यंत हा आवाज पोहोचतो आहे ते साऊंड सिस्टमवाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. समारोपाचा म्हणणार नाही
कारण कथेचा समारोप कधी होत नसतो. आज गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादांचं आगमन या ठिकाणी मुसळेश्वराच्या प्रांगणात ह्या गावामध्ये होणार आहे. तर त्यासाठी आपण आज कार्यक्रम 1 तास अगोदर घेतो आहोत. दादांचं आगमन झाल्या झाल्या आपण कार्यक्रम थांबवणार आहोत आणि त्यांचंही अमृततुल्य हितगुज ऐकण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आज 6च्या ऐवजी आपण 5 वाजेला सुरू करत आहोत. मी खूप बोललोय 6 दिवस, पण खूप बोलायचं राहूनच गेलंय. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. का कथा ऐकायची? अंतरी स्वामी भक्ती जडता. भोग आणि मोक्ष देणारं एकच दैवत जगाच्या पाठीवर आहे, नाव आहे श्री स्वामी समर्थ. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य फक्त समर्थांच्या सेवेकऱ्यांमध्ये आहे. कारण समर्थांचा सेवेकरी समर्थच असतो. इथं बसलेला प्रत्येक सेवेकरी महाराजांच्या रूपातला आहे. म्हणून सेवा केंद्रात जाणाऱ्या प्रत्येक भावकांनी स्पर्श, त्याचा स्वभाव आपल्याला लागता कामा नये, हे कमळाच्या फुलाकडून शिकायला मिळतं. त्या चिखलामधून आणलेलं कमळ पाय चिखलाचे तसेच आहेत. आणि सेवेकऱ्यांच्या गोतवळ्यामध्ये स्वामी बसलेले असताना त्याला असं वाटलं पळत जावं, स्वामींच्या चरणाशी ते कमळाचं फुल अर्पण करावं. आंतरिक तळमळ आहे, ध्यास आहे. परंतु झालं काय? सुंदराबाईने अडवलं. प्रत्येक केंद्रामध्ये सुंदराबाई आहेच, फक्त नावं निराळी आहेत, असतातच. आणि यातनं स्वामी चरित्र आपण रोज वाचतो. रोज 3-3 अध्याय का वाचायचे? माऊली म्हणतात सगळे ग्रंथ कळायला सोपे, स्वामी चरित्र कळायला अवघड आहे. म्हणून 3-3 अध्याय रोज वाचायचे. आयुष्यभर ते उमगावं, उलगडावं, त्याचा मतीत अर्थ आपल्याला करावा. आणि त्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये सेवेकरी नावाचे पात्र काही दिलेले आहेत. त्याच्यात बाळप्पा असेल, चोळप्पा असेल, भुजंग असेल, स्वामीसूत असेल, सुंदराबाई असेल, हे अनेक अनेक सेवेकरी जे आहेत, कोणत्या सेवेकऱ्याने कोणत्या पद्धतीची सेवा करून महाराजांची प्राप्ती करून घेतली, अखंड कृपा संपादन केली, यासाठी ते स्वामी चरित्र आहे. सुंदराबाई अभिमान आणि अहंकाराने भरलेली आहे. पण पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. तिच्या गाठीशी पूर्वपुण्य होतं म्हणून स्वामींनी तिला दूर केलं नाही. ज्या दिवशी तिचं पुण्य संपलं, आपोआप बाजूला झाली. स्वामी सेवेमध्ये आपण टिकून आहोत, आपलं पुण्य आहे. आणि पुण्याशिवाय स्वामींची सेवा होऊ शकत नाही. फार पुण्य केलं तुमच्या पूर्वजांनी आणि तुम्ही, म्हणून तुम्ही आम्ही स्वामी सेवेत आहोत. मी नेहमी सांगतो, माणसं माणसाची निवड करतात, ते संसदेत जाऊन बसतात. माणसं माणसाची निवड करतात, ते संसदेत जाऊन बसतात. पण स्वामी ज्यांची निवड करतात, ते सत्संगाला येऊन बसतात. ही निवड स्वामींनी केलेली आहे. उगीच तुम्ही आले नाही. 6 दिवस अक्षरशः व्यसन लागल्यासारखी माणसं 5-5:30 वाजले का ह्या दिशेने पावलं आपोआप ओढले जायचे. सांगा मला जायचे की नाही? ही ओढ आहे स्वामी सेवेची. आणि ही ओढ कधी निर्माण होते? स्वामींनी कृपा केल्याच्या नंतर. स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. मी तर स्वामींचरणी आज एक मागणं मागतो, स्वामीराया काहीच देऊ नका. हे जेवढे कथेला येणारे सेवेकरी आहेत, हे ग्रामस्थ आहेत, यांच्या मुखामध्ये गोड तुमचं नाम येऊ द्या. सगळ्यांना सद्बुद्धी द्या, सत्कार्य करण्याची प्रेरणा द्या, खरे बोलण्याचा अभ्यास द्या आणि तुमच्या सत्य स्वरूपाचं ज्ञान द्या. बास एवढी जरी कृपा झाली तरी 7 दिवसाची कथा फलश्रुती देऊन गेली. निश्चित या तीळ मात्र शंका घेण्याची गरज नाही. सुंदराबाईने ज्यानं कमळाचं फुल आणलं त्याला अडवलं. थांब, तुझ्या पायाला चिखल लागलाय. आणि असा जाणार स्वामींसमोर. समोर काय चालला गोंधळ म्हणून स्वामींनी कटाक्ष टाकला. आणि स्वामींच्या लक्षात आलं, ज्याने कमळाचं फुल आणलं होतं त्याचा भोळा भाव होता का स्वामींच्या चरणाशी ते अर्पण करावं. पण अडवलं कोणी? सुंदराबाईने.
एकच सांगतो, हा अहंकार जाळण्याचं काम करतो. अहंकार एक जखम आहे, इगो एक जखम आहे, आणि तुम्ही जितकी जपाल तितका तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही पहा, एखाद्याच्या गुडघ्याला लागलं गर्दीत तर ते असं बसतं, असं पुढं पाहतं बसतं. कोणीतरी येतो आणि तिथंच लात मारून जातो. कळलं का? जितकं तुम्ही जपता तितकी ती जखम चघळते. अहंकार, इगो एक जखम आहे आणि ती त्रासच देणार आहे. सोडून द्या, सुटेल. महाराजांनी तो गोंधळ गडबड ऐकली आणि जोरात ओरडले, सुंदरे, आमच्या दर्शनापासून येण्यासाठी तू कुणाला अडवणार? सकळ प्राणी मात्रांवर आमचं प्रेम आहे, लक्ष आहे. महाराज, याच्या पायाला आणि कमळाला चिखल लागलाय देठाला, म्हणून मी अडवलं, कारण तुम्हाला ते आवडणार नाही. स्वामी म्हणले, माझी निवड तुला कधीपासून कळायला लागली? अगं करंटे, दूर हो. त्याच्या पायाला चिखल नाही लागला, कमळाच्या देठाला नाही लागला. अगं चिखल तुझ्या मनाला लागलाय, तो पहिला धुवून काढ. ही स्वामींची चरण आहे, ही स्वामींची वचन आहेत. कुणा सेवेकऱ्याचा द्वेष करू नये. सेवा करा आई वडिलांची, स्वामी वचन आहेत. विचार करा शेजाऱ्यांचा, फक्त स्वतःचा विचार करत जगू नका. आदर करा वडीलधाऱ्यांचा, स्वामी वचन आहेत. सुधारणा करा दुसऱ्यात नाही, स्वतःमध्ये. याने बदललं पाहिजे, त्याने बदललं पाहिजे, स्वतःला बदलून घ्या. सिस्टम कधीही वरतून बदलत येत नसते, खालून बदलत जाते. आपल्या स्वतःत बदल. एखादा सुधारत नसेल तर आपल्यात सुधारणा करा, सोडून द्या. बदल स्वतःत करा. कदर करा ह्या अमूल्य असलेल्या मानवा जीवनाची, नका करू माती. हे इतकं गोड सिस्टम परमेश्वराने आपल्याला दिलंय. शरीर नावाचं व्यसन करून, वाईट वागून या शरीराची माती करू नका. मैत्री करा. कुणाशी करा? जो प्रामाणिक आहे त्याच्याशी मैत्री करा. एक वेळेला तुम्ही देवाशी प्रामाणिक नाही राहिले तरी चालेल, स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका. देवाचा बाप सुद्धा तुमचं कधीच वाईट करू शकत नाही. मी धाडसानं बोलतोय. स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका. धीर धरा, पण कधी संकट काळी. सुख आलं तर हुरळून जाऊ नका, संकटामध्ये दुःखाने पिचून जाऊ नका. सतत जाणीव ठेवा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. बचाव करा स्वतःचा. कशापासून? संकटापासून नाही, असत्यापासून. खर्च करा. कशासाठी? प्रपंचासाठी आम्ही करतोच. खर्च करा सत्कर्मासाठी. इथं कष्टाचा 1 रुपया जर तुम्ही दिला तर तुमचा कर्जबाजारीपणा कमी होणार आहे, तुमच्यावर येणारी संकट कमी होणार आहे. खर्च आम्ही भरपूर करतो, पण सत्कर्माची वेळ आली का आमचा हात आखडता राहतो. मुक्त हाताने द्या. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवर. समाधानी राहा, तुम्ही सुखी व्हाल. किती सांगू मी स्वामींची वचनं. आज आपल्याला समारोपाकडे जायचं आहे, म्हणून ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे. काय शिकलो आपण 6 दिवस? भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. प्रार्थना करा, तुमची प्रगती होईल. तुमच्या लक्षात येतं हे सगळं? माझं नाहीये, हे स्वामींची वचन आहे. मीपणा सोडा, तुम्ही मोठे व्हाल. दुसऱ्याला मोठं म्हणा. दुसऱ्याला तुम्ही मोठे म्हटले ना तर तुम्ही त्याच्या नजरेत मोठे होता. कुणाला कमी लेखू नका. कला शिका, तुम्ही अमर व्हाल. तुमच्यामध्ये जी कला आहे ना त्याने अमरत्व प्राप्त होतं. आता ही रांगोळी किती छान काढले पहा, श्री गुरुदेव दत्त. ही कला आहे, याने अमरत्व आहे. पण किती कला आहे? 64 कला आहे. त्याच्यापैकी एक तरी कला आत्मसात करा, अमर व्हाल. तुम्ही व्यसन सोडा, स्वामी म्हणायचे, तुम्हाला शांती मिळेल. सहाय्य करा, दुसऱ्याला सहाय्य करा, तुम्हाला भविष्यात सोबत प्राप्त होईल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, तुम्ही आत्म आनंद प्राप्त होईल.
श्रम करा तुम्ही, श्रम. तुम्हाला खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती होईल. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात दुःख आहे, थोडं सोसून बघ. स्वामी वचन आहेत. चिमूटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस. दुःखाचे डोंगर थोडे पचवून बघ. यशाची चव चाखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, टिकवणं अवघड असतं. थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं. जीवन थोडंसं जगून बघ. जाता जाता एवढं कोडं जीवनाचं सोडून बघ. कोणतेही कारण असो, स्वामी वचन सांगतोय फटाफट, वेळ कमी आहे, मी स्पीडमध्ये बोलतोय आज. कोणतेही कारण असो, कधीच रागू नका, चिडू नका. कुठलंही कारण असो द्या. मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा. थोडा विचार करून बोला. नंतर अंमलबजावणी करा. राग आलं तर थोडं शांत राहा, नंतर अंमलबजावणी करा. स्वामी म्हणायचे, रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचाच ठरतो. राग शांत झाल्यावर अंमलबजावणी करा. सुख फक्त तुम्हाला आहे, मन शांती तुम्हालाच आहे. थोडा त्रास सहन करून बघा. विचार ही अशी एक विलक्षण शक्ती आहे. तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. आणि विचारामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून कुठलीही कृती करताना पहिला विचार करा. आणि घटना घटने के बाद किया जाता है उसे पश्चाताप कहते हैं, मगर घटना घटने से पहले किया जाता है उसे विचार कहते हैं. आपण कालपर्यंत स्वामी लीलांमध्ये लोकामध्ये आणि वनामध्ये स्वामी सारखे राहायचे. भक्तांची परीक्षाही पाहिजे. स्वामी एक ठिकाणी कधीच बसले नाही. स्वामी कधी कधी उकिरड्यावर जाऊन बसायचे. स्वामी कधी कधी स्मशानात जाऊन बसायचे. काल तुम्ही दृष्टांत बघितला बालसंस्काराच्या विभागातनं. कधी कधी स्वामी थंडीमध्ये राजवाड्याच्या बाहेर जाऊन बसायचे एकटेच. आणि कधी कधी स्वामी वैशाखाच्या महिन्यात नदीच्या काठी तापलेल्या खडकावर छानपैकी झोपून म्हणायचे, चोळ्या फार गार लागतंय रे खाली. उलट तू अग्नी तू पवन. सेवेकरी थक्क होऊन जायचे आणि हळूहळू स्वामींची लीला लक्षात यायची. एक दिवस महाराज वटवृक्षाखालून उठले आणि अचानक सुरुवात झाली चालायला. महाराजांचा चालण्याचा वेग सेवेकरण्यांचा पळण्याचा वेग कमी पडायचा. असा महाराजांचा चालायचा वेग असायचा. अजानुबाहू दिव्य मूर्ती होती, भव्य मूर्ती होती. आणि महाराज कुठं निघालात हे विचारण्याचं सामर्थ्य धाडस कुणा सेवेकऱ्यामध्ये नव्हतं. महाराज निघाले का चोळप्पाने नैवेद्याचं ताट घ्यायचं, बासप्पाने आरतीचं ताट घ्यायचं आणि सुंदराबाईने मात्र दानपेटी घ्यायची. काही कळलं का? महाराज पुढं हे सगळे माग. आज महाराजांची काय लीला आहे माहीत नाही. सकाळची दुपार झाली तरी महाराज चालतायत. गावं संपले, वाडे संपले, पाडे संपले, वस्त्या संपल्या. जंगलाचा रस्ता लागला. सुंदराबाईने दुपारीच साथ सोडून दिली होती. ती बसली होती दानपेटीच्या याच्यावर. सुंदरबाईचं कामच ते. बाळप्पा चालून चालून थकला होता. मटकन खाली बसला, तहान लागली आहे. पण ऐका ना, चोळप्पा सारखा मागं पळून म्हणत होता, स्वामी सकाळपासून चालताय, 2 घास खाऊन घ्या. ताटातली भाजी सांडली होती डचमळून. भाजीने, त्या भाजीच्या रशाने ती भाकरी ओली झाली होती. मिठाई तिखट झाली होती. गोपाळ कालाच जणू झाला होता त्या ताटामध्ये. सारख्या ताट वाट्या सारख्या करायच्या आणि घेऊन पळायचा. स्वामी 2 घास खाऊन घ्या. चल निकल जा, मेरा पीछा मत कर. माझा पाठलाग नको करूस, चल चालता हो. पण दृढ निश्चयाने भक्ती
तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. मनाचा निग्रह पक्का आहे. तुम्ही जेवले नाही तर मी जेवणार नाही, मी जेवलो नाही तर माझी बायको जेवत नाही, माझी बायको जेवली नाही तर माझे लेकरं जेवत नाही. स्वामी कुठेही राहत नाही हो, हे संस्कार आहेत. घरी स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कोणीच जेवायचं नाही. हा नियम करायला काय हरकत आहे? उद्यापासून सुरू करा. हा नैवेद्याला अमुकच पाहिजे असं नाही. चटणी भाकरी जी असेल, शाकाहार जो आहे तो द्या. चटणी भाकरी जरी ठेवली तरी स्वामी मिटक्या मारत खातात. कितीतरी सेवेकऱ्यांचा अनुभव आहे. जंगलाचा रस्ता लागला, 5-50 फूट महाराज जंगलात चालत गेले आणि चोळप्पा त्या जंगलाच्या सुरुवातीच्या रस्त्याच्या ठिकाणी थांबला. महाराजांनी मागं वळून कमरेवर हात ठेवले आणि हसून म्हणाले. सगळं शरीर महाराजांचं हसायचं. हसायला लागल्यावर हलायचं. तुम्ही काल पाहिलं, असं गदगद शरीर हलायचं. हसून म्हणले, चोळ्या, अरे आतापर्यंत रस्ता चांगला होता, एकेकाने साथ सोडली, तू नाही सोडली, मला बरं वाटलं, पण आता खाली बघ जरा. अरे सगळे काटे पडले निवडुंगाचे, आता कसा येशील? आणि तुला माहिती आहे ना, नैवेद्य माझ्याच पुढे ठेवायचा असतो, मध्ये ठेवायचा नसतो. काय आट आहे पहा. आणि रस्त्यामध्ये निवडुंगाचे काटे आहे. स्वामी उभे आहेत त्या जंगलामध्ये 5-50 फूट मध्ये, आणि जंगलाच्या रस्त्याला सुरुवात होते, मध्ये निवडुंगाचे भले भले काटे पडले. चोळ्या, अरे रस्ता चांगला होता तोपर्यंत आलेत रे, आता रस्ता खडतर आहे, चाल चालता हो, येऊ नकोस. स्वामी, आत्तापर्यंत इथपर्यंत आलोय, अरे जाईल काय आणि राहील काय, तुम्ही असल्यावर मला फिकर कशाची आहे? ही निश्चिंत आहे. तुम्हीच म्हणताना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. अरे पण काटे बघ ना खाली. महाराज, तुम्हाला जेव घातल्याशिवाय मला चैन पडत नाही. नैवेद्य तुमच्या समोरच ठेवणार आणि तुम्हाला घास भरवणार. त्या निवडुंगाच्या काट्यांवरून चोळप्पाने हातामध्ये नैवेद्याचं ताट आहे, स्वामींच्या दिशेने निघाला. पण काय सांगू तुम्हाला, स्वामींनी परीक्षा घेतली होती. काटे निवडुंगाचे जरी दिसत होते, चोळप्पाच्या पायाला काटे टोचत नव्हते. जाई जुईची फुलं रस्त्यात अंथरलेले रस्ते समोर दिसत होते, काटे टोचलेच नाही त्याला. फुलांचा सुखद अनुभव यायला लागला. महाराज परीक्षा बघतात, स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं. चोळ्या, अरे तुम्ही संसारिक आहात रे, माझं नामस्मरण कर, तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. दे. दिवसभर सांभाळलेला नैवेद्य महाराजांनी मिटक्या मारत खाला आणि चोळप्पाच्याही मुखामध्ये घास भरवला. काय स्वामी कृपा आहे पहा. महाराज परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो ना, तो खरा सेवेकरी आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आपल्याला संकट येतात. नवीन सेवेमध्ये आलं का आपल्याला फटाफट अनुभव येतात. आपल्याला वाटतं स्वामींची कृपा झाली. नंतर हळूहळू हळू काय असतं माहितीये का, स्वामी सेवेत आलं, महाराज त्या कुलस्वामीने कुलदेवतेला सांगतात, हा माझा नवीन सेवेकरी आहे, तुमचे दोष असतील तर कमी करा, याला त्रास देऊ नका. कुलदेवतेचे दोष कमी होतात स्वामी सेवेत आल्यावर. वास्तुदोष असतील तर वास्तुपुरुषाला स्वामी सांगतात, हा माझा नवीन सेवक आहे, याला त्रास द्यायचा नाहीये. वास्तुदोष कमी होतात, म्हणून लगेच आपल्याला रिझल्ट मिळतात स्वामी सेवेने. सेंद्रिय देवतेचे काही दोष असतील, महाराज सांगतात, हा माझा नवीन सेवेकरी, याला त्रास द्यायचा नाही. महाराज ते दोष कमी करायला लावतात. म्हणून नवीन सेवेकऱ्याला फटाफट अनुभव येतात. पण काही वर्षानंतर थोडे संकट यायला सुरुवात होती. का? त्यातनं काहीतरी आपली सुधारणा व्हावी आणि अजून सेवेमध्ये आपण पक्क व्हावं, ही स्वामींचीच लीला असते. पण दुःख आलं, आम्ही एवढी सेवा करतो, का बरं असं होतं? काळजी करायची नाही. पुढे येणारे भोग आहेत, ते महाराजांच्या कृपेने आपल्याला भोगून संपवायचे आहेत. आणि भोग भोगून संपल्याशिवाय जमत नाही, ते देवादिकांना सुद्धा चुकत नाही. चला पुढच्या चरित्र भागाकडे जाऊया. चला, जय जयकार करा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी जंगलामध्ये बसलेले होते. तिथं काही गुराखी गुरं चारायला जायचे. आणि महाराज जिथं बसलेले असायचे, त्या गोराख्यांमध्ये एक सुंदर मुलगी 5 वर्षाची. ही कथा बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकली असेल, पण मला त्याच्यावर फोकस करून त्यातलं मर्म तुम्हाला द्यायचं आहे. झालं असं, ती 5 वर्षाची गोंडस मुलगी जिथं स्वामी बसलेले असायचे झाडाखाली, तिथंच जाऊन दुपारच्या वेळेला गायी पाणी पिऊन बसल्या.
का ती स्वतःची भाकरी घेऊन जायची, स्वामींपुढं सोडायची आणि ती भाकरी महाराजांना भरवायची. 5 वर्षाची मुलगी, गरीबाची मुलगी आहे, गाई चारायला जाते. महाराज आनंदाने तिची भाकरी खायचे, तिच्यासोबत खेळायचे, उड्या मारायचे, बागडायचे. खूप दिवस झाले. हा नित्याचा नियम तिचा चालू होता. ती कधीच महाराजांना जेव घातल्याशिवाय जेवली नाही. रोज महाराज त्या ठिकाणी बसलेले असायचे. बाप गरीब आहे, मजुरी करतोय. आणि काय झालं काय माहित नाही, त्या बापाच्या डोक्यामध्ये काय विचार घुसला. त्याने विचार केला, आपल्या गावातला श्रीमंत सावकार आहे, खूप वर्ष झाले त्याला मूलबाळ नाही, आणि वैद्यांनी सांगितलं तुला मूलबाळ होणार नाही. या सावकाराला ही मुलगी मुलगा म्हणून जर आपण विकली तर बखळ पैसा येईल. विचार वाईट आहे. सावकाराकडे गेला आणि सांगितलं, माझा मुलगा तुम्हाला द्यायचा आहे, त्याच्या बदल्यात काही द्रव्य देईल ना म्हणे, दाखवा म्हणे. या मुलीला जी गाई चारायला जायची, स्वामींना भाकरी खाऊ घालायची, त्या मुलीला मुलाचा वेश परिधान करून सावकारापुढे उभं केलं. वा वा, मुलगा तर छान आहे, बरं किती द्रव्य देऊ, तुम्हाला प्रसन्न चित्ताने जे वाटेल ते द्या. या गरीब माणसाने गाई चारणारी आपली मुलगी द्रव्याखातर लालसेपोटी, आशेपोटी, अभिलाषेपोटी मुलगा म्हणून ती मुलगी राजाला, त्या सावकाराला विकली. मुलगी इतकी हुशार होती, सतत स्वामींचं ध्यान करायची आणि भीती तिला होती. गोंडस असलेली मुलगी, सफरचंदासारखे तिचे गोंडस गाल पण कमी कमी व्हायला लागले. का? चिंतेपोटी. माझ्या बापाने या सावकाराला विकलंय स्वामी, पण एक ना एक दिवस तरी ह्या राजाला कळणार मी मुलगा नसून मुलगी आहे. जसं जसं वय वाढत जातं तसं शरीरामध्ये बदल होतच जातात. एक दिवस तरी ह्या सावकाराला कळल ना, मग मी काय करू, मलाही त्रास होईल, माझ्या बापाला. बरं हा श्रीमंत सावकार आहे, पैशापोटी काही दंड देऊ शकतो, माझ्या बापाला काय कुबुद्धी सुचली स्वामी, सारखी चिंतेत असायची. पण ऐका, मुलगी 10 वर्षाची झाली, 12 वर्षाची झाली, पण सावकार मुलगा म्हणून तिला पोसतोय ना, मुलाचेच कपडे. एक सुंदर अशी मुलगी बघितली आणि माझ्या मुलाचं आता लग्न तिच्या सोबत लावायचं म्हणून लग्नाचा सगळा सोहळा सुरू झाला. ही पण मुलगी आहे आणि मुलगीसाठी मुलगीच पाहिली लग्नाला. सावकाराला काय माहिती मला फसवलंय म्हणून. पण ज्या वेळेला लग्नाचा विधी आला, उद्या हळद आहे, ही रडू लागली. असं वाटायचं हिला पळून जावं, पण पळून गेलं तर माझ्या बापाला शिक्षा होईल. गरिबीने त्रासलेलं कुटुंब, काय करावं कळत नव्हतं. आता आले त्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. स्वामींची शिकवण आहे, सामना करा संकटाचा. ठीक आहे स्वामी, आहेत ना तुम्ही, जशी तुमची इच्छा. मोरेदादा नेहमी म्हणायचे, समर्थांच्या इच्छात इच्छा मिळून राहावं. हे फार म्हणायला सोपं आहे, प्रॅक्टिकली फार अवघड आहे. जे स्वामींनी दिलं ते स्वीकारलं पाहिजे. जो प्राप्त है वही पर्याप्त है. हळदीचा विधी आला आणि काही महिला तिला ज्यावेळेला हळद लावायला गेल्या, ओरडून सांगत होत्या, फसवलंय तुम्हाला त्या गरीबाने, मुलगा नाहीये तो, मुलगी आहे. वरात परत गेली. मुलीवाले म्हणले, आम्हाला फसवताय का, मुलगा म्हणून मुलीशी लग्न करता काय. निघून गेले ती वरात. सावकाराची नाचक्की झाली, त्याची इज्जत गेली. 1000-2000 पाहुणे बोलवले होते श्रीमंत सावकाराने. चिडला तो. त्या मुलीला मुलगा समजला होता, तिला पकडलं केसाला धरून आणि राजाच्या दरबारात नेऊन उभं केलं. राजा म्हणला, बापाशी मला बोलवलं. त्या मुलीच्या बापाला बोलवलं. रडायला लागला, आम्ही गरीब म्हणून केलं. अरे तुला लाज नाही वाटली? आत्ताची आत्ता राजाने फरमान काढलं आणि न्याय दिला. न्याय काय दिला?
याने लालसेपोटी पैशापोटी या मुलीला मुलगा म्हणून विकलं ना सावकाराला. आत्ता याला कैदीत टाका, बेड्या ठोका. टाकलं कैदीत. हिचं काय करायचं? काय राजाचं डोकं फिरलं देव जाणे. आत्ताची आत्ता हिला जंगलात न्यायचं आणि मारून टाकायचं. नकोच ही. हिला कळत नव्हतं काय? सुजान झाल्यानंतर सांगता येत नव्हतं का मुलगा नाही मी मुलगी आहे? खुशाल आनंदाने राहत होती. माफ करा सरकार, माफ करा. नाही, चुकीला माफी नाही. 4 सैनिकांनी तिला पकडलं, धारदार तलवारी नेल्या. हिचे तुकडे करा जंगलात नेऊन आणि द्या सोडून, तिकडं टाकून द्या. गिधड कावळे कुत्रे खातील, जंगली पशु तरी तिचं मांस खातील. आई रडत होती, बाप रडत होता. कैदीत टाकलं. एक सांगू तुम्हाला, सगळे प्रयत्न ज्या ठिकाणी संपतात तिथं स्वामी काम करतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि योग काय झाला पहा. त्या 4 सैनिकांनी ही जिथं गायी चारायला जायची तिथंच नेलं. पण स्वामी ज्या दिवसापासून ती गायी चारायला यायची बंद झाली होती, स्वामी बसायचे बंद झाले होते, पण आज नेमके स्वामी तिथंच बसलेले होते आणि यांनी तिथं नेलं. इतका आनंद झाला तिला. आता मरणार आहे. धारधार तलवारी तळपताय, उन्हामध्ये चमकतायत. स्वामी झाडाखाली बसलेले उंच दगडावरती स्मित हास्य करतायत. आणि एक सांगू तुम्हाला, तिचं सगळं दुःख मायनस झालंय, वजा झालंय. का? स्वामींना पाहिलं आणि निश्चिंती झाली. त्या 4 सैनिकांना म्हणली, माझी शेवटची एक इच्छा पूर्ण कराल? म्हणे काय? मला फक्त माझ्या स्वामींचं दर्शन करू द्या आणि येते आणि मग मला मारून टाका. काय स्थिती असेल? उत्कंठा होती. स्वामींपुढे गेली, गळागळा रडते. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलुणी मणीचे हित गुज सारे, वदकवना दावू. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझ शिन देऊ. हृदयी बससी परिणाच दिससी, कैसे तुझ पाहू. उत्तीर्ण नव्हे तव उपकारा, जरी तणु तुझ वाहू. बोधुनी दाविसी इह परणाश्वर, मनी उठला बाहू. कोण कुठील मी कवण कार्य मम, जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निच्छल, समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे, वदकवना दावू. स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी कनवळवाय, कृपळवाय. बेटा ये जवळ ये. स्वामींनी तिला घेतलं आणि मांडीवर बसवलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काय सांगू तुम्हाला, ही अलौकिक लीला आहे. ती जी मुलगी होती ना, तिच्यात अचानक बदल होऊन त्या मुलीचा मुलगा झाला. मुलीचा मुलगा झाला. स्वामी लीला. हे 4 सैनिक पळत गेले. राजाजी उघडे बाबा बसले जंगलात. भव्य दिव्य मूर्ती आहे, विलक्षण तेज आहे. त्यांच्या पुढं आमची उभा राहायची सुद्धा ताकद नव्हती, इतकं तेज त्यांचं होतं. बरं, मग त्यांनी त्या लेकीने इच्छा दर्शवली, ह्या स्वामींचं दर्शन करू द्या, नंतर मला मारून टाका. त्या स्वामींनी, त्या बाबांनी तिला मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि त्या मुलीचा मुलगा झाला. काय बात करता? सगळे बघायला गेले सावकारासहित. आता सावकाराला तर मुलगाच पाहिजे होता. सावकाराने हात जोडले, म्हणले स्वामी काय लीला आहे तुमची, खरंच माझं चुकलं. मी असं नव्हतं करायला लागत, जे मिळालं ते स्वीकारायला लागत होतं. स्वामींनी तिथं संदेश दिला, आत्ताची आत्ता तिच्या आईबापांना सोडा. अरे गरीब आहेत ते, चुकी झाली म्हणून अशी मारून टाकण्याची शिक्षा कोणी देतं का? राजा तुला अक्कल नाही का? प्रजा चुकली तर समजून सांगावं, शिक्षा द्यावी. त्यांनी कैदीत त्यांना टाकलं.
मुलीला मारून टाकण्याची शिक्षा त्या निरागस बालकाची काय चुकी होती? राजानं असं स्वतःला झोकून दिलं, दंडवत घातला, स्वामी मला माफ करा. आणि स्वामींनी त्या ठिकाणी संदेश दिला, राजा आणि हे सावकारा. आणि त्या पुरीच्या बापाला सांगितलं, इकडे मुलात आणि मुलीत कधीच भेद करायचा नाही. अरे बेटी तो धन की पेटी होती है, सांगणा आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ही जर माझ्या माता भगिनींची संख्या जास्त आहे. दुनियेचा रंग मला कोण दाखवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा शिकून शहाणी, मारीन भरारी आई पाखरू होनी. शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांगणा आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईन ग सण, राखी पौर्णिमेचा येईन ग सण. माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणा, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांगणा आई मला, गर्भातली मुलगी म्हणते आईला, कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, लग्न झाल्यावर होईन मी जेव्हा राजाची गराणी. आणू नको आई तू ग डोळ्यामध्ये पाणी, सासरला जाताना बाबा रडणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. नारी तू नारायणी. जोरदार टाळ्या वाजून तुमचं स्वागत करतो. तुमच्यासाठी फार ताकद आहे. मला सांगा, जन्माला आई पाहिजे, पाहिजे को नको? जन्माला आई पाहिजे. बोलू, ओवाळायला बहीण पाहिजे. बोलू, तरुण झाल्यानंतर लग्नासाठी बायको पण पाहिजे. बोलू, माफी मागून अधूनमधून मिस कॉल द्यायला मेवणी पण पाहिजे. मग मेल्या तुला मुलगीच का नको? मुलगी पाहिजे का नाही? मुलगी पाहिजे. एक सांगू का, सारखं म्हणू नका वंशाला दिवा, वंशाला दिवा, वंशाला दिवा. तो दिवा कधी बाप का घेईल त्याचा भरोसा आहे का? दिव्याला एकच वात असते. पण एखादी तरी समय पाहिजे. दिवा म्हणजे मुलगा आहे आणि समय म्हणजे मुलगी, कारण तिला 5 वाती आहे. कुळाकुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. ही स्वामींची शिकवण आहे. काल एक प्रश्न होता, वेळेच्या अभावी तो आला नाही. मुलासाठी काय करावं? 3 मुली आहे. मी हेच बोलत होतो ना आता. क्या बात आहे. हे बघा, हे ठरून होत नाही. लक्ष द्या, ठरून होत नाही. हे स्वामीच्या कृपेने होतं, स्वामींच्या कृपेने. आता काय बोलत होतो मी? मुलातन मुलीत भेद करू नका. हां, पुत्रप्राप्तीसाठी मुली असतील आणि पुत्रप्राप्तीसाठी पित्रांची सेवा करा. कारण पितृदोष असेल तर त्या कुटुंबामध्ये भरपूर मुली होतात. पण भाग्य समजा, तुम्हाला कन्यादान करण्याची संधी प्राप्त झाली. जो बाप आणि जी आई कन्यादान करते, कारण कन्यादानासारखं जगात दुसरं पुण्य नाही. मी बोलत नाही, ज्ञानेश्वर माऊली बोलतात, आपणची विहुणी दुहिता. विषय आला म्हणून बोललो, चिठ्ठी आली. आपणची विहुणी दुहिता, न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता तो सुटे, प्रतिग्रह्यता जावई शिरके. कन्यादानाला आईचा हात असतो पहिला, नंतर बापाचा असतो. आईच्या हातावरलं पाणी त्या पोरीच्या बापाच्या हातावर. आता माझा संबंध तुटला हो, ही तुमची झाली. बाप त्या मुलीचं हातावरलं पाणी जावयाच्या हातावर सोडून म्हणतो, जावई बापू, लहानची मोठी झाली हो डोळ्या देखत, आजपासून ही आमची राहिली नाही, ही तुमची झाली. आपणची विहुणी दुहिता, न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता तो सुटे, प्रतिग्रह्यता जावई शिरके. बाप म्हणतो न मम, बाप सुटला. जे कन्यादान करणारे आईबाप असतात ते वैकुंठाला जातात आणि मम म्हणणारा जावई अडकतो. काय कळलं काय? कोण सुटतं?
म्हणून कन्यादान करण्यासारखं दुसरं पुण्य नाही आहे, लक्षात घ्या. दानाचे भरपूर प्रकार आहे. म्हणून जर मुली असतील तर स्वतः कन्यादानाला बसा. आमच्या लोकांना काही सवय असते, काकूला बसवतात, काकांना बसवतात, तात्याला बसवतात, मावशी काकाला बसवतात. नका करू. कन्यादानासारखं जगात दुसरं पुण्यच नाही आहे. कन्यादानाचं पुण्य, हां तुम्हाला 3-4 मुली आहे तर तुम्हाला वाटलं तर एखाद्याला त्या कन्यादानाचा अधिकार, कोणाला काहीच नाही बा, मग तुम्ही करू शकता. पण एकुलती एक मुलगीन तुम्ही दुसऱ्याला अधिकार देता नका. तुम्ही सगळं आयतं पुण्य त्यांना प्रदान करताय. कन्यादानाच्या वेळेला स्वतः आईबापाने बसून ते पाणी सोडायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून मुलाच्या प्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये लोण्याचा गोळा घ्यायचा. मासिक धर्माच्या 5व्या दिवशी ती वाटी हातामध्ये घेऊन गायत्री मंत्राचा जप करून ते लोणी त्या स्त्रीने खायचं. कृष्णाच्या मूर्तीवर, लंगड्या बालकृष्णाच्या मूर्तीवर श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करून, दुधाचा अभिषेक करून पती पत्नीने ते तीर्थ घ्यायचं. उंबराच्या झाडाचे हिरवे फळं कापून त्याची पावडर तयार करायची, हिरव्या फळांची वाळून त्याची पावडर तयार करायची आणि ती पावडर रोज पती पत्नीने कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा ती पावडर प्यायची. लक्षात येते तुमच्या? लक्षात येते. पुरुषांनी दक्षिणेला रोज तोंड करून देवपूजेच्या अगोदर आंघोळीच्या नंतर बाह्यशांती सुक्त आणि पितृस्तुती वाचन करायचं. कारण पितृस्तुती आणि बाह्यशांती वाचन जर आपण नित्यनेमाने दक्षिणेला तोंड करून रोज देवपूजेच्या अगोदर आंघोळीच्या नंतर केलं तर पितृदोष कमी होतात आणि पितृदोष कमी झाल्यानंतर चांगल्या अशा पुत्राची प्राप्ती होते. काळजी नसावी. त्यानंतर खाली लग्न जमण्यासाठी काय करावं? मुलींनी संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करावे. 21 दिवसात 21 किंवा 14 दिवसात 14 आणि त्याच्या जोडीला 3 महिन्यात 3 गुरुचरित्राची संकल्पयुक्त पारायण करावी. एवढं जरी तुम्ही केलं तर मुलीचं लग्न मार्गी लागेल. मुलाने 3 महिन्यात 3 गुरुचरित्र पारायण करावी संकल्पयुक्त. शुक्रवारच्या दिवशी ज्यांचं लग्न जमण्यासाठी अडथळे आहे त्यांनी शुक्रवारी मुठभर मटकी भिजत घालायची. मटकी माने हुसळ. आता प्रश्न आला तर मला बोलावं लागतंय, पहा बरं. वेळ तर गेली संपूर्ण. थोड्या वेळात आता दादांचं आगमन होणार आहे, मी थोडं बोलणार आहे. पण हा प्रश्न आला, त्यांना वाटायला नको महाराजांनी काल 2-4 प्रश्नांची उत्तरं दिले, याचं उत्तरच नाही दिलं. मला असं वाटतं कोणीच नाराज होऊ नये, कारण मी कधी कुणाला नाराज माझ्या आयुष्यात कधी कुणाला केलं नाही, कधीच नाही. आपल्यामुळं कोणी नाराज होईल. आणि तुम्ही मला व्यासपीठावर बसवलं, तुम्ही खाली बसले, माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तुमचा आहे का आमचं समाधान व्हावं, आणि माझ्याकडून झालं नाही तर मला पाप आहे ना ते, म्हणून बोलतोय. लक्ष द्या. तुमच्या सगळ्यांची दुआ मिळावी ही स्वामींच्या आशीर्वादाची दुआ असणार आहे. मुठभर मटकी शुक्रवारी भिजत घालावी. शनिवारी आंघोळ पांघोळ झाल्यावर रात्री भिजलेली मटकी आणि गुळाचा खडा गाईला खाऊ घालावं. 1 प्रदक्षिणा मारून गाईच्या डाव्या बाजूला उभं राहून, तुमची उजवी बाजू गाईची डावी बाजू, त्या गाईच्या कानामध्ये प्रश्न सांगावा, माझं लग्न चांगल्या ठिकाणी लवकरात लवकर जुळू दे. पण गाय मारकी असेल तर असं करू नका. गाय जर कानात बोलू देत नसेल तर तिच्या पाठीवर हात ठेवा, कपाळाजवळ हात ठेवा, टच करून तुमच्या मनातला संकल्प सांगा. गाईच्या कानातच का? हे मी ठाण्याला बोललो आणि एका बाईचा फोन आला, ती म्हणली आमच्या का गाय नाही, म्हशीला चालल. अतिशिकेलचे परिणाम. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी, गाईच्या खुरीत पंढरपूर, गाईचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. ज्यांना कर्जबाजारीपणा आहे त्यांनी गाईच्या शेणाने अंगण सारवावं. शेणात लक्ष्मी ही आमची मराठी अस्मिता आहे. घराची फरशी कुठलं केमिकल, कुठलं रसायन तुम्ही टाकता मला माहीत नाही पाण्यामध्ये, पण शनिवारी किंवा महिन्याकाठी बादलीभर पाण्यात मुठभर जाड मिठाचे खडे, 2 चमचा हळद आणि 2-4 चमचे गाईचं गोमूत्र टाकून घराची फरशी पुसा. तुमच्या घरात व्हायरल इन्फेक्शन कधीच येणार नाही. तुमच्या घरातले आजारपण सगळे जातील, त्रिविध प्रकारचे दोष निघून जातील. म्हणून सारवलेल्या जागा जुने लोक एकदम ऐशो आरामात जिंदगी जगायचे. आता ह्या फ्लॅट पद्धतीने घोटाळा केला. मी म्हणत नाही लगेच फ्लॅट विका, राहू द्या जाऊ द्या, पण घरी गेल्यावर जरा विचार करा, आपण घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा बसवलाय का? ज्याच्या घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा नाही त्याच्या घरात मुलं मुली आईबापाच्या आज्ञेत राहूच शकत नाही. घराचा उंबरा म्हणजे बंधनं आहेत. तो उंबरा गोमूत्रामध्ये हळद कालून महिन्याकाठी अमावस्येच्या दिवशी त्या हळदीचा लेप देऊन तो पुसून काढावा. बघा काय अनुभव येतात घरामध्ये.
घराचं संरक्षण होतं, आजारपणं जातात, घरातले कटकटी भांडणं जातात. या सगळ्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे, काळाची गरज आहे. ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, कितीही श्रीमंत झाले तर आपण जेवणच जेवतो ना? का श्रीमंत झाले म्हणून सकाळी नाश्त्याला चिल्लर खातो आणि दुपारच्या जेवणात नुसत्या नोटाच खातो? खातो काय? अन्नच खातो ना. हां, मग अस्मिता का सोडायची? आम्ही सुशिक्षित झालो, आम्हाला देवाची गरज नाही. अरे तुला देवाची गरज नाही, नसू देत. देवाला तुझी थोडी गरज आहे. ज्या देवाने तोंड दिलं त्या तोंडानेच म्हणतो देव नाही. किती मोठी शोकांतिका आहे. असे नास्तिक लोक स्वामींकडे यायचे. असो, वेळेचं बंधन आहे, मला खूप बोलण्याजोगं आहे, परंतु वेळेच्या बंधनामुळं मला कमी वेळामध्ये खूप काय द्यायचं आहे. दादांचं ज्यावेळेला आगमन होईल त्यावेळेला आपण या ठिकाणी थांबणार आहोत. लक्ष द्या. मुठभर भिजलेली मटकी, गुळाचा खडा गाईला खाऊ घालावा. पाहुणे पाहायला येणार असतील, ज्या मुलीला पाहुणे पाहायला येणार आहे तिने पांढऱ्या रुईचे जोड फुलं घेऊन त्याच्यावर स्वामींचा 2 मिनिट जप करावा. श्री स्वामी समर्थ, अथर्व शीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणून आपल्या सोबत पाहुणे पाहायला येत असताना ते फुलं सोबत ठेवावी. 2 आपट्याची पानं जरी ठेवली तरी चालतील. मुलीला बघायला जाताना, मुलाला बघायला जाताना, मागणं बघायला जाताना गुळाचा खडा आणि हरभऱ्याची डाळ पुड्यामध्ये सोबतच ठेवायची, पिशवीत सोबत ठेवायची. मुठभर हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा रस्त्यामध्ये गाय भेटली का तिला खाऊ घालायचा. 100% तुमचं काम पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही. जुने लोक हे करायचे, पण आपण ह्या गोष्टी करत नाही. आणि कधीही मुलगी मुलगा पाहायला जाताना बुजुर्ग लोकांना सोबत न्या, गरजेचे आहे ते. अनुभव आहे. चालताना जिचा उजवा पाय पुढं पडला मुलगी पास, डावा पडत असेल नापास. हे जुन्या लोकांना माहिती आहे. गुरुमाऊली हमेशा सांगत असतात, सावळी मुलगी असली तरी पास करा. मग ती सावळी, अरे जगामध्ये 2च रंग आहेत, एक सावळा आणि एक गोरा आहे. गोराही म्हणतो गोरी पाहिजे, काळाही म्हणतो गोरी. तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळ्या पोरी. सांगा बरं मला. हां, सावळा रंग कृष्णाचा आहे हो. जुने लोक सावळी जरी मुलगी असली तरी सून करून घेऊन यायचे, कारण का? परीक्षण असायचं. असो, विषयांतर न करता विषयाकडे प्रवृत्त होतो. स्वामींची सेवा अगाध आहे. आणि आज स्वामींनी जरी अवतार संपवण्याचं नाटक जरी केलं असेल तर स्वामी अजूनही कृपा करतायत. माझ्याकडं कोपरगाव साईडची एक मावशी आली. मी 4 वाजेला जेवण करत होतो, कारण पुण्यावरून कीर्तन करून 4 वाजता पोहोचलो, जेवायला बसलो. तेवढ्यात फोन आला. प्रश्नोत्तर करत्यांनी, स्वामींच्या सेवेकऱ्यांनी कधी तिरसटासारखं राहायचं नाही. मग ही वेळ आहे का फोन करायची? आज काय प्रश्न उत्तराचा वार आहे का? नाही करायचं. तुम्ही सेवेकरीच नाही. फार नम्रता ठेवा. माऊली म्हणतात, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असायला पाहिजे. रडत होती. म्हणलं ताई रडू नका. कुठून आल्या? कोपरगाववरून. 4 वाजता. कशा आल्या? एसटीने आले. आता मला जावंच लागणार आहे. मी गेलो केंद्रामध्ये. काय झालं? सोनं चोरीला गेलं. मला वाटलं गेलं असेल अर्धा-1 तोळा काहीतरी. मावशी किती? 8 तोळे सोनं चोरीला गेलंय. 8 तोळे. महाराज कष्टाचं आहे हो माझा. मला फार वाईट वाटलं. म्हटलं रडू नका, कारण आमचे गुरुमाऊली सांगतात, दादा सांगतात, दरबारात आलेला रडत रडत जो सेवेकरी आहे तो हसत हसत मुखाने जातो स्वामी कृपा झाल्यावर. तुम्ही रडू नका. कधी गेलं काय जरा पाहिलं पंचांगामध्ये, अर्धा तास लक्षपूर्वक कार्यक्रम लिहून दिले, पुन्हा चेक केले. हे केलं पाहिजे. लागू द्या वेळ. समोरच्याचं काम झालं पाहिजे. हे व्यवस्थित काहीतरी आलं दिलं रेखाटून जा. कार्यक्रम दिल्यानंतर पुन्हा समजून सांगा. समोरचा नवीन आहे, त्याला कळत नाही, त्याचा संभ्रम होतो, त्याने कधी केलेलं नसतं. आला पेपर, हां ज्ञान जा. नाही होत. लक्षपूर्वक करा, कारण फार मोठी दुआ मिळणार आहे तुम्हाला. 15-20 मिनिटं म्हणजे जवळजवळ पाऊण तास मी समजून सांगितलं. आणि म्हणलं मावशी कळलं तुम्हाला? माझ्याकडं निरागस चेहऱ्याने पाहून म्हटली, मला वाचताच येत नाही. खरंच सांगा काय वाटलं असेल?
श्री स्वामी समर्थ. मी त्या पेपरची घडी केली, बाजूला ठेवली. वाचता नाही येत? नाही. मोरे दादांचा तोडगा. कालभैरवाला जाऊन हार, नारळ, खडी साखरीची पुडी तर ठेवता येईल? ठेवता येईल. 2 अगरबत्त्या लावाल? लावाल. हात जोडून विनंती कराल, कालभैरवनाथ महाराज, मला वाटतं आपण 23 तारखेला जन्मोत्सव इथं साजरा केला. कालभैरवनाथ हे न्याय देणारं दैवत आहे. ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय देण्याचं सामर्थ्य कालभैरवात आहे. मावशी, कालभैरवाच्या मंदिरात जायचं, हार, नारळ, खडी साखरीची पुडी ठेवायची, 2 अगरबत्त्या लावून हात जोडून म्हणायचं, भैरवनाथ महाराज, मी स्वामींची सेवेकरी, मी स्वामींच्या दरबारातून महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलं, ही ओळख करून द्यायची. माझं सोनं 8 तोळे चोरीला गेलं, ज्यांनी कोणी घेतलंय त्याला सद्बुद्धी देऊन ते सोनं मला परत मिळू द्या, मी विनंती करते. 2 मिनिटं बसून स्वामींचा जप कर. ओम भैरवनाथाय नमः. आता कालभैरवाष्टक येतच नाही, वाचताच येत नाही. अडाणी बाई आहे, 55 वर्ष वय आहे. जमल का? जमल. आणि एक काम करायचं, हे रविवारी केलं का रविवारपासून रोज हप्ताभर अगरबत्ती सव सांजेला स्वामींपुढं लावायची आणि अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ जप करायचा. कराल का? करेल. आणि त्या अगरबत्तीची रक्षा घरात 10 दिशांना टाकून दारात उभं राहून थोडीशी फुंकायची आणि म्हणायचं, ज्याने कोणी घेतलं त्याला सद्बुद्धी द्या महाराज, आणि माझं सोनं मला परत मिळू द्या महाराज. कळल? कळल. कोणता जप करायचा? तुम्ही कोणता? म्हणलं म्हणा श्री स्वामी समर्थ. नवीन सेवेकऱ्याकडून जप करून घ्या, कारण जर गाठीशी पुण्य नसेल तर स्वामींचा जप मुखात येत नाही, गलत येतो तो. आणि तसंच झालं, दोष होते. म्हणायचं म्हणा, चला म्हणा मावशी श्री स्वामी समर्थ. ती म्हणायची शी स्वामी समर्थ. शी नाही, श्री श्री श्री. अर्धा तास घालवला आणि श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणतच ती गेली. इतका आनंद झाला तिला. सापडल? म्हणलं 100% सापडल. मी पण निघालो आणि म्हणलं आता बसलं तर गर्दी पुन्हा होणार. पुण्यावरून वैतागून आलो, निघालो. मी बूट घातले, ती गेटच्या बाहेर गेली, पुन्हा पळत आली, पाय धुतले आणि हात जोडून म्हणली विश्वासाने, महाराज काय कोणी घेतलं असेल? म्हणलो तो भाऊजाईने घेतलं. शपथ मी बोललो दरबारात, शपथ सांगतो मी बोललो. काय झालं मला काय कळलं नाही. मी डायरेक्ट बोललो तुझ्या भाऊजाईने घेतलं, तुझ्या वहिनीने घेतलं. ती 120च्या स्पीडने पळत गेली, पण माया डोक्यात मुंग्या आल्या ना. म्हणलं आता ही काय कालभैरवाला जाणार नाही, अगरबत्ती लावणार नाही, ही कोणाकडे जाईल? डायरेक्ट त्या भगोरच्या बाबाने सांगितलं सोनं तूच घेतलं. आणि डायरेक्ट आळ घातल्यावर ती भाऊजाई कुठं जाईल? पोलीस स्टेशनला. गेला बाबा. मला ना इतकं भयानक वाटलं. मी पुन्हा बूट काढले, पाय धुतले, 108 प्रदक्षिणा औदुंबराला मारल्या आणि महाराजांना मुजरा करून म्हणलो, महाराज मी नाही बोललो, तुम्हीच बोलले. देवा शपथ, कारण तिथं बोलणारे आपण नसतो. 8 दिवस अननोन फोन आला, अदर नंबरवरून कोणाचा तरी आला फोन. कुठून? पोलीस बोलतोय. पण 9व्या दिवशी त्या मावशीचा फोन आला. म्हणलं हा ओळखीचा वाटतो. घाबरत विचारला, मावशी? ती म्हणली आत्ताच्या आत्ता दरबारात या. मी तर अजून घाबरलो. म्हणलं 100% तिची भाऊजाई असणार. म्हणलं काय झालं? सापडलं. 8 तोळे सापडलं. 8 तोळे सापडतं का कधी? मला इतका आनंद झाला. म्हणलं कोण कोण आहे सोबत? कोणी नाही म्हणली, मानावर मीच आहे. मी घाबरतच गेलो. पाया नका पडू म्हणलं, स्वामींच्या पडा, कारण त्यांनी काम केलंय तुमचं. इतके डोळ्यात पाणी होतं तिच्या. स्वामींना पेढे दिले, मला पेढा दिला, पण मला उत्सुकता होती. हळूच विचारलं, मावशी कोणी घेतलं होतं? ती म्हणली मा भाऊजाईनीच घेतलं होतं. भाऊजाईने घेतलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी तिथं बोललोच नव्हतं. कोण बोललो होतं? प्रश्न उत्तर करणारे हे निमित्त मात्र असतात, स्वामी त्यांच्याकडून बोलून घेतात. पण मला दुसरी खटकी. म्हणलं मावशी भाऊजाईने कसं काय दिलं? ती म्हणली मी भैरवनाथाला गेले, त्यांचा सन्मान केला आणि म्हणले भैरवनाथा ज्याने घेतलं त्यांना सद्बुद्धी दे. बरोबर.
रविवारपासून कालपर्यंत 8 दिवस अगरबत्ती लावायची, श्री स्वामी समर्थ जप करायचे, 10 दिशाला ती रक्षा टाकायची आणि दारात घेऊन रक्षा फुकून म्हणायचे, ज्यांनी कोणी घेतलं त्यांना बुद्धी द्या. म्हणलं मग भाऊजाईने दिलं कसं? म्हणले भाऊजाई माझ्याकडे ना गटोडं घेऊन आली आणि म्हणली अक्का काय तुमचं तुम्हाला घ्या. म्हणलं तिला विचारायचं ना कसं काय घेतलं? ती म्हणली माझ्या का आपोआप आलं. आपोआप काय चाललं? पाय फुटले होते का त्याला? म्हणलं तिनं दिलंच कसं? म्हणे माझी भाऊजाई म्हणत होती रोज पहाटी उघडा बाबा येतो आणि मला पलंगावून खाली आपटतो. हा बाबा कठीण आहे. हा बाबा भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजय दत्त. हा उघडा बाबा येतो आणि पहाटी 4 वाजता मला पलंगावून आपटून म्हणतो देऊन टाक नाही तर तुझा जीव घेईल. माझी सेवेकरी आहे ती, माझी सेवेकरी आहे ती. असा अन्याय मी सहन करून घेणार नाही तिचा. देऊन टाक देऊन टाक. रोज मानावरा म्हणायचा तू पलंगावर राहा, ती खाली जातीस कशी काय? आपटणारा बाबा होता. भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजय दत्त. हा ती बाई म्हणली मला 2 तोळे द्यायचे तुम्हाला. म्हणलो तुलाच ठेव, कारण आम्ही काहीच घेत नाही. 1 रुपया सुद्धा प्रश्न उत्तरकर्त्याने घ्यायचा नाही, व्यापार करायचा नाही, व्यवसाय करायचा नाही. आणि जर केला तर वाणीची धार जाते, सगळं पुण्य स्वामींच्या सेवेचं मायनस होतं आणि त्याच्या मागं अवदासा लागते. अवदासा तिचं नाव आहे अलक्ष्मी. फार त्रास होतो म्हणून कधी करू नये, प्रतारणा करू नये. अखंड स्वामी सेवेत राहावं आणि एकच विनंती करून म्हणावं स्वामी हे तुमच्या कृपेने घडलेलं आहे. सतत एकच स्वप्न पडते, काहीतरी कार्यक्रम तयारी चालू आहे पण तो पूर्ण होत नाही. असे स्वप्न माझ्या मुलीला सतत का पडते? दर 2-3 दिवसांनी पडते. जी मुलगी आहे तिच्या आईला, आजीला, आजोबा जे कोणी घरात आहे त्यांना माझं सांग नाही, त्या मुलीच्या वेळेला काहीतरी नवस केलेला असावा. आजीला विचारा, आजोबांना विचारा, आईने मनात विचार करा, काहीतरी नवस केलेला असा. आणि नवस केलाय पण आठवत नाही. शंकराच्या मंदिरात, तोडगा सांगतो, शंकराच्या मंदिरात सत्यनारायणाची पूजा घाला. लक्षात येतंय का? ही क्रॉस सेवा आहे. शंकराच्या मंदिरात सत्यनारायणाची पूजा घालायची आणि रोज सकाळी उठल्यानंतर गजेंद्र मोक्ष स्तोत्र वाचायचं. स्वप्न भविष्यात कधीच पडणार नाही. ज्या लोकांना शांत झोप येत नाही त्यांनी उशाशी तांब्या भरून पाणी घेऊन झाकून ठेवावं. ज्या लोकांना भीतीदायक स्वप्न पडतात त्या लोकांनी धारधार शस्त्र उशीखाली घेऊन झोपावं. ज्या पती पत्नीमध्ये जमत नसेल, डिवोर्सपर्यंत वातावरण आहे, पतीच्या उशाखाली कुंकवाची पुडी बांधून ठेवावी, पत्नीने उशाखाली कापुराच्या 2 वड्या घेऊन झोपावं. सकाळी उठल्यानंतर आंघोळ पांघोळ झाली ते कुंकू डबीत भरून ठेवावं. आंघोळ झाल्यानंतर रोज कपाळी लावावं. पतीचं प्रेम वृद्धिंगत होतं आणि स्वतःच्या उशाखालचा जो पुडीतला कापूर आहे तो आपल्या स्वामींपुढं आरतीच्या वेळेला अर्धचंद्र जाळून ओवाळावा. लक्षात आलं सगळ्यांच्या? नाडीवरील मंत्र जप करावे. श्री स्वामी समर्थ 15 मिनिट, 5 मिनिट महामृत्युंजय मंत्र जप, 24 वेळा गायत्री मंत्र जप आणि 1 वेळेला वल्गा सुक्त आणि कालभैरवाष्टक म्हणावं. 3 दिवस ही सेवा करा. पंचगव्य स्नान करा, कडुनिंब स्नान करा आणि 7 दिवस. आता हे शूटिंग चालू आहे, बोलावं की ना बोलावं, कारण लोक अंधश्रद्धा समजतात. देतात का? 100% स्वामी अनुभूती देतात. आत्ता पण स्वामींचं कार्य चालू आहे का? नक्कीच स्वामींचं कार्य चालू आहे. ते कशा पद्धतीने चालू आहे? जसं अक्कलकोटला तब्बल 12 वर्ष स्वामी ते कार्य करायचे तसंच कार्य आत्ता सुद्धा चालू आहे. स्वामींनी फक्त अवतार समाप्तीचं नाटक केलं हो, मै गया नाही जिंदा हूँ. म्हणून स्वामी जाताना म्हणले होते मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिनी तो चिचाळा मोठमोठ्याने ओरडती, आमुच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. बरोबर आहे ना? काय स्वामींची लीला, अगाध लीला आहे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. म्हणतो ना आपण आरती, स्वामी तुमच्या चरणांचा अगाध महिमा आहे, ती वर्णन करण्याची मती आम्हाला द्या, ऐकण्याची मती आम्हाला द्या. आणि तुम्ही ज्या लीला केल्या आहे या वास्तविक जीवनाशी आम्ही स्पर्श करून तुमच्या ज्या लीला आहेत आजही तशाच लीला सुरू आहे. आजही स्वामी नैवेद्य खातात.
आजही आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं, मी नवीन होतो, हा अनुभव बरेचसे लोक मला सांगतात, तुम्ही सांगाच. जी टॉकीजवर सांगितला होता कृषी कीर्तनात सेवेकऱ्यांनी तो अनुभव ऐकून आपल्या मनाची अवस्था जागृत केली. अनुभव का सांगायचे असतात? टाइमपास फॉर्मॅलिटी म्हणून नाही. आरती झाल्यानंतर सेवेकऱ्यांनी उभं राहून प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आपला अनुभव शेअर करावा, दुसऱ्याला सांगावा. बाहेर नाही सांगू, सेवा केंद्रामध्ये अनुभव सांगावा. का सांगावा? का बाकीचे जे नवीन आहेत त्यांना त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा प्राप्त होईल. सांगू का अनुभव, का लीला सांगू? पण ही अनुभव म्हणजे स्वामींचीच लीला आहे. काकड्या लावल्या होत्या मेच्या महिन्यात, मग त्या काकड्या चालू झाल्या मेच्या संपत असताना, मेच्या एंडिंगला. बरं, इतक्या काकड्या निघायला लागल्या. काय असतं, ज्या वेळेला पीक जास्त येतं शेतकऱ्यांना कळेल, ज्या वेळेला पीक जास्त भरघोस येतं त्यावेळेला भाव नसतो, आणि ज्या वेळेला भाव असतो त्यावेळेला काकड्याच निघती नाही, हे शेतकऱ्यांनाच कळेल. आणि शेतकऱ्याचं जीवन कष्टमय आहे, पण तरी सुद्धा तो शेतकरी जर स्वामींचा सेवक असेल तर त्या कष्टाला फलश्रुती महाराज दिल्याशिवाय राहत नाही. भरणी नक्षत्रावर पेरणी करायची आणि उत्तर नक्षत्रावर कापणी करायची, कधीच तुमचं पीक तुम्हाला नाराज करणार नाही, माझा अनुभव आहे. पेरणी करत असताना घरातल्या कर्त्याश्रीने, इथे शेतकरी वर्ग आहे, ही स्वामी सेवा आहे. कथा तर आपण ऐकतोच आहोत. बापरे, एवढा मोठा प्रश्न आहे. गरोदरपणाच्या 7व्या महिन्यात गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का? निश्चित चालेल, कारण गर्भसंस्कार होणं गरजेचं आहे. जिजाऊच्या पोटात छत्रपती शिवराय असताना तिने मालिका पाहिल्या नाही, पिक्चर पाहिले नाही, महाभारत वाचलं, लक्षात घ्या, रामायणाचे धडे वाचले, शौर्यवीरांचं तिने इतिहासाचे धडे वाचलेत, म्हणून शूरपुत्र जन्माला आला. गर्भ राहिल्या 7व्या महिन्यात तर करायचंच आहे. गर्भ राहिल्या इथं काही माता भगिनी आहेत, आपल्या मुली असतील, सुना असतील, नाती असतील, त्यांना हा मेसेज द्या. गर्भ राहिल्याबरोबर लगेच गुरुचरित्र दर महिन्याला 7 दिवसाचं करायचं. प्रत्येक महिन्याला जोपर्यंत तुम्हाला बसता येतं, शक्य आहे, 8व्या महिन्यापर्यंत, 9व्या महिन्यापर्यंत गुरुचरित्र दर महिन्याला 1 वाचायचं. पण लक्षात ठेवा, वृद्ध पुरुष, म्हातारी माणसं, लहान बालक आणि गर्भवती स्त्रियांना गुरुचरित्राचे नियम माफ आहेत. त्यांनी पोषक आहार घ्यायचा, डाळी साळी खाल्ल्या तरी चालतील, फळं खाऊ शकतात, फक्त परान्न वर्ज. निश्चित तुम्ही सेवा करू शकता. त्याच्या जोडीला त्या गर्भवती स्त्रीने डाव्या हाताच्या नाडीवर उजव्या हाताची 3 बोटं धरून, तुम्ही लगेच चेक करायला हरकत नाही, डॉक्टर चेक करतात ना. आज इथं मोफत नाडी परीक्षण होतं. ही नाडी इथं लागते बघा, पुरुषांनी उजव्या हाताची, महिलांनी डाव्या हाताची. हे मधले 3 बोटं, अनामिका, मध्यमा आणि तर्जनी, हे 3 बोटं ठेवून जिथं हृदयाचे ठोके लागतात, कुठंतरी पकडलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला येणार नाही, बरोबर ठोके लागतात तिथं श्री स्वामी समर्थ मंत्र 15 मिनिट, गायत्री मंत्र 24 मिनिट, 5 मिनिट महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आणि संरक्षण यंत्रावरती एक मंत्र आहे, ओम आन छा ईन छा आ छा ई छा, हा संरक्षण मंत्र म्हणावा. गर्भाचं संरक्षण होतं, गर्भपात होणार नाही, अचानक ब्लडिंग होणार नाही, लक्षात येते सगळ्यांच्या. आणि शंकराच्या पिंडीवर शिवमहिमा म्हणून अभिषेक करून ते पिंडीवरचं पाणी तीर्थ म्हणून घ्यावं. शिजरची वेळ येणार नाही. डॉक्टरने सांगितलं मुलाला वेडे आहेत, गर्भात पाणी कमी पडलं, घाबरून देतात, काळजी करायची नाही. 9वा महिना लागल्याबरोबर किंवा आता 8-10 दिवस डॉक्टरने तारीख सांगितली आहे, बिलायताची मुळी
पिवळे रंग असतो, बिलायताची मुळी केसामध्ये धारण करावी, मानेला स्पर्श होईल अशी, आणि नसेल तर कमरेला बांधावी. सिझरची वेळ येत नाही. नॉर्मल नैसर्गिक बाळंतपण होतं, तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागत नाही. ह्या मराठी अस्मितेतल्या गोष्टी आहे, ह्या जरूर केल्या पाहिजे. आणि आता सिझर करायलाच लागेल, सिझर करायला लागेल, लगेच पटकन कोणाला तरी पाठवायचं. गाईच्या गोठ्यातलं एवढंसं शेण, गावठी गाईचं शेण कपड्यात गुंडाळून पिळायचं, वाटीत त्याचा रस पकडायचा, तेवढंच त्याच्यात पाणी घालायचं आणि डोळे झाकून त्या गर्भवतीला प्यायला द्यायचं. हे किळसवानं वाटत असेल, आणि ही जुनी आमची मराठी अस्मिता आहे. आत्री अनुसूयाने शिकवलेली ही क्रिया आहे. शेणाचा रस आणि तेवढंच पाणी त्या रसात घालून कडू लागतं, डोळे झाकून पिऊन घ्यायचं. 5 मिनिटाच्या आत नैसर्गिक बाळंतपण होतं, सिझरची गरज नाही. माझ्या माता भगिनींना फार त्रास सहन करावा लागतो. ऑपरेशन झाल्यानंतर परत दुसऱ्या लेकराच्या वेळेला फार त्रास सहन करावा लागतो. बाबा, माझं नाव ऋषिकेश नारायण शिंदे. मी जेव्हा माझा जन्म झाला तेव्हापासून ते 6 महिन्याचा होईपर्यंत माझ्या शरीरात काहीच नव्हते. त्वचा मऊ सुन्न होती. जेव्हा मी 6 महिन्याचा होतो ते मला 18 वर्ष झाले. माझ्या पूर्ण शरीरावर सापासारखी कातिंग आहे. पूर्ण शरीराला खाज येते आणि थंडीमध्ये त्याचे प्रमाण खूप वाढते, खूप त्रास होतो. शाळेमध्ये जायची लाज वाटते. आता तरी चेहऱ्यावर नाही आहे, माझ्या चेहऱ्यावर पण ती कातिंग सारखी येते. मुलं चिडवतात. पाया नखापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण शरीरावर हे आहे. बाबा, मला फरक पडू द्या. श्री स्वामी समर्थ. काळजी नसावी. टणटणीच्या पाल्याचा रस ज्यांना ज्यांना त्वचेचा विकार आहे त्यांनी लावायचा. किंवा बांबूच्या झाडावर पांढऱ्या रंगाची साय येते, पांढरा रंग, तो चाकूने किंवा टोकदार भागाने असा वाटीत काढायचा. त्याच्यामध्ये ॲलोवेरा, कोरफडीचा गर घालायचा, थोडी हळद घालायची आणि ते एकजीव करून अंगाला लावायचं. तुमच्या त्वचेचे सगळे विकार जातात. तुमचं न बरं होणारं डॉक्टरला सुद्धा चॅलेंज आहे. तुमचं कोडं सुद्धा पांढरं कोडं निघून जातं. इतकं सामर्थ्य यात आहे. हे करायला हरकत नाही. मुठभर गहू, ज्यांनी हा प्रश्न पाठवला त्यांनी उद्याच करा. मुठभर गहू घ्यायचे. आता हे कवर चालायचं बाबा? ठीक आहे, हरकत नाही. आता मीच बोललो होतो, काय असेल तर सांगा. पण मला नव्हतं माहिती तुम्ही शेवटच्या दिवशी जागे व्हाल. 6 दिवस काही झोपले होते का तुम्ही? कितीतरी कन्सेप्ट मी क्लिअर केल्या असत्या. ही स्वामी सेवा आहे. काय सांगत होतो मी? हां, त्वचा विकार. रोज आंघोळीच्या पाण्यात 1.5 चमचा तुरटीची पावडर टाकायची. फिटकरी तुरटी माहित आहे? ज्यांनी प्रश्न पाठवला ते ऐकताय ना? फिटकरी तुरटीची पावडर आंघोळीच्या पाण्यात टाकायची आणि आंघोळ करायची. त्वचेचा कुठलाच विकार राहत नाही. खाज येते, तुमची खाज थांबून जाणार. सोरायसिस जरी असेल तरी त्याचा आजार जाणार. काळजी नसावी. मुठभर गहू लोखंडी तव्यावर भाजून भाजून त्याचा कोळसा आणा. मी काही सांगत नाही, हेच सांगतो आज. जशी समर्थांची इच्छा, त्यांच्या इच्छेत इच्छे मिळून राहायचं आहे. मुठभर गहू भाजून भाजून, पण लोखंडी तवा पाहिजे. ज्यांनी हा प्रश्न पाठवला त्यांना माझी विनंती आहे, आईला सांगा भाजी बनवताना लोखंडी चूक किंवा खिळा त्या भाजीमध्ये टाका. कारण हल्ली लोखंडाची भांडी घरात वापरली जात नाही. त्याच्यामुळं लोहाची कमतरता असल्यावर त्वचेचे विकार होऊ शकतात. शरीरामध्ये लोह कमी पडतंय, लक्ष द्या. स्निग्ध पदार्थ जास्त खा. लोणी, तूप, दही, दूध आहारामध्ये वापर करा. पालकची भाजी वापरा. मुठभर गहू भाजून भाजून लोखंडी तव्यावर त्याचा कोळसा करायचा. त्याची पावडर तयार करून गावठी गाईचं तूप घालायचं. झाला तुमचा आयुर्वेदिक मलम तयार. जिथं जिथं जखमा आहेत, जिथं जिथं सोरायसिस आहे, जिथं त्वचेवरती चट्टे आलेत, नागिन होऊन खाज येते, तिथं हा मलम लावा. 8 दिवसात तुम्हाला फरक पडेल. श्री स्वामी समर्थ.
हात वर करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कठीण आहे. स्त्रियांचं जीवन कठीण आहे. माझ्या पतीने प्रेमविवाह केला आहे. 2 मुले घेऊन ती घरी आली आहे. ती जाण्यासाठी सेवा करावी. माझा नवरा घरी आला पाहिजे. आता शूटिंग चालू आहे. आमचे वय 11 वर्ष. मुलाचे नाव श्लोक. 8 ते 10 दिवसापासून खोकला येतो, उलट्या होतात. खाली काय? शांत बसताना 1 ते 2 मिनिटात झोप लागते. अरे वा, गोळ्या घ्यायची गरज नाही ना मग. पण इथं नाही झोपायचं. उपाय सांगा. श्लोक. 8 ते 10 दिवसापासून खोकला येतोय. कांद्याचा रस मधासोबत घ्या. रामबाण आहे. तुळशीची पानं, खडीसाखरीचे दाणे टाकून चावून खा. सुंठ, हळद, मिरी पावडर, लवंग पावडर एकत्र करून गूळ टाकून त्याच्या गोळ्या तयार करा आणि तोंडात टाकून त्या गोळ्या चघळा. तुमचा जुनाट खोकला असेल तरी ती निघून जाईल. शांत बसताना 1 ते 2 मिनिटात झोप लागते. हे दोष असू शकतात. स्टॉलवरती पंचगव्याची पुडी उपलब्ध आहे. शेण, गोमूत्र, दही, दूध आणि तूप एकत्र करून सुकवलेली पावडर आहे त्या पंचगव्याच्या पुडीत. आणि जर तुमच्याकडे गाय असेल तर तुम्ही घरी करू शकता. वाटीत एकत्र करायचं दुधात किंवा पाण्यात, अंगाला लावायचं, आंघोळ करायची, साबण लावायचं नाही. 3 दिवस पंचगव्याने आंघोळ करा. 1 दिवस संध्याकाळी कडुनिंबाचा 2 ओंजळभर पाला, जेवढं पाणी आंघोळीला लागतं त्याच्यात टाकून उकळून ते पाणी रात्री ठेवा. सकाळी पाला काढून टाका. दुसरं पाणी त्या पाण्यात न टाकता आंघोळ करून घ्या. फ्रेश वाटल, आनंदी वाटल. आणि पुरुषाचा प्रश्न आहे. श्लोक. उजव्या हाताच्या नाडीवर गायत्री मंत्राचा जप आणि राम रक्षा म्हणावी, कालभैरवाष्टक म्हणावं. तुम्हाला आळस येणार नाही. झोप विनाकारण बसल्या बसल्या लागणार नाही. संध्याकाळी पण शांत येईल. काळजी करू नका. बस झालं ना आता? कोणाचं राहिलंय का? द्या, पटकन द्या. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही वाचू नका, मला द्या. हा, युरियन इन्फेक्शन झाल्यावर त्याच्यावर उपाय. पांढरे तीळ भाजून गुळासोबत एकत्र करून खायचं. नारळाच्या पाण्यामध्ये लिंबू रस पिळून सतत 4-5 दिवस घ्यायचा. सगळं इन्फेक्शन जाईल. काळजी नसावी. ठीक आहे. तर त्याच्या जोडीला स्वामींची सेवा करा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दादासाहेब आलेत का? बाळासाहेब कुठे आहेत? बरं, ठीक आहे. आता होणार आहे ना. उद्या नका येऊ बरं का. कार्यक्रम नाहीये. चुकल्यासारखं वाटणार आहे तुम्हाला. मी खूप बोलतोय पण खूप बोलायचं राहून जात आहे. काकड्या आठवत आहे ना? हा, मी कुठं गेलो तर तिथंच येणार. आणि अजूनही कोणाला वाटलं तर ते विचारू शकता. बिंदास, काळजी करू नका. मोफत मार्गदर्शन आहे, त्याची काळजी नसावी. आणि हे जे मी सांगितलंय ते 101 नाही, 1001% परिणाम करणार आहे. हे अनुभवातलं आहे. हे काय वाचून करून नाही आहे, अनुभवातलं आहे. दवा आहे आणि दुवा सुद्धा आहे. अजूनही कोणाला काय वाटलं बिंदास पाठवा. आपल्याकडे वेळ आहे दादासाहेब येईपर्यंत. काकड्या केल्या. आज काकड्या विकल्या जात्या का नाही काय माहीत. साईनाथ ब्लड सेंटर सिन्नर इथे रक्तदान शिबिर आहे, पण तारीख वार नाही सांगितलंय.
सूचना आली आहे, साईनाथ ब्लड सेंटर सिन्नर इथे रक्तदान शिबिर आहे. जसं आपलं आज शिबिर होतं ना स्वामी मार्गाचं, खूप लोक आज फायदा घेत आहेत. मला असं वाटतं सिन्नर तालुक्यामध्ये एवढं मोठं शिबिर पहिल्यांदाच झालं असावं. एवढं मोठं सकाळपासून गर्दी आहे, सकाळपासून लोक त्याचा फायदा घेत आहेत. दवा आणि दुवा स्वामींच्या मार्गामध्ये आहे. ऐका, लक्ष द्या. पावसाळा सुरू झाला आणि काकड्यांचे भाव गडाडले, संपले. म्हणजे काकड्या अक्षरशः कुणी घेईनाच, कारण उष्णतेमध्ये खाणारा तो पदार्थ आहे, उष्णतेमध्ये खाणारं ते फळ आहे. आणि मी नवीन सेवेकरी, मी ऐकलं होतं कुठल्या तरी वाचनामध्ये, कुठल्या तरी मुद्रणामध्ये, म्हणे कर्तव्य कर्म आपण करावं, फळ स्वामी देतात. घरचे म्हणले आता ते काढून टाकू. नाही म्हटलं थांबा. मी पहाटीच उठलो 5 वाजता, एकट्याने गोणीभर काकड्या खुडल्या. दारणा नदी आहे माझ्या घरापासून 130 फुटावर, अवघ्या 130 फुटावर. शेवटचं घर माझंच आहे. तारीख घ्यायला ज्यावेळेला सेवेकरी आले होते त्यांनी पाहिलं. मळ्यात राहणारा मी साधा शेतकरी माणूस आहे, घरही माझं पत्र्याचंच आहे. जो प्राप्त है वही पर्याप्त है. ते आले होते, त्यांनी पाहिले ते सोयाबीनचे पोते बिते घरात. शेतकऱ्याचं घर आहे, त्याच्यात काय लाज. येऊ द्या, द्या द्या. आता फुलकेस आलाय. जुनाट गालावरील चट्टा जात नाही, काय करावं. उंबराच्या झाडाचे कोवळे पानं चुरगळून त्याचा रस तिथं लावावा. कुठलेही चट्टे असतील तर निघून जातील. महिलांनी देव न्हाणले तर चालतील का? नवरे कुठं युद्धाला गेले का? चालतात ते. घरात पुरुष नसेल तर मिलिटरीमध्ये माणूस आहे, त्या बाईने घरी देवपूजा करावी, कारण त्याला बिचारायला शक्य नाही. परगावी पुरुष गेला, स्त्रियांनी पूजा करावी, हरकत नाही. लक्ष द्या. घरातल्या कर्त्या पुरुषाने पूजा करावी. स्त्रियांना करण्याचा अधिकार आहे, आपल्या मार्गाने प्राप्त करून दिलेला आहे. पुरुषांनी पूजा करावी. पर्यायी माता भगिनींनी केली तरी चालते. मासिक धर्माचे 5 दिवस सोडून सगळ्या सेवा पूजा तुम्हाला करता येतात. घरात आई वडील सून मुलगा यांचे जमत नाही, पैसा येत नाही, आणि आला तर त्याला खूप मार्ग निघून जातात, लगेच जातात. हे पैसा थांबतच नाही. लक्ष्मी आहे ती चंचल आहे. दर पौर्णिमेला साधी सत्यनारायणाची पूजा करावी. आणि घरामध्ये कटकटी भांडण होत असेल तर आग्नेय कोपरा घरी गेल्या गेल्या चक करावा. आग्नेय कोपरा म्हणजे पूर्व आणि दक्षिणचा जो मध्ये येतो या बाजूचा, यदा कदाचित तिथं तुम्ही पाण्याचे हंडे भरून ठेवले असतील, आग्नेय कोपऱ्याला पाणी आलं, घराबाहेर माणसं गेले शांत, घरात आले का चिडचिड करतात, डोकं तापतं. आग्नेय कोपऱ्याला नळ असेल, विहीर असेल, बोरवेल असेल, पाण्याची टँक असेल, संडास बाथरूम असेल तर घरामध्ये असे सहसा प्रॉब्लेम येतात. लगेच आता तुम्हाला ती टाकी तोडता येत नाही, विहीर बुजवायची नाही, आग्नेय कोपऱ्याला बोरवेल आहे, पाणी, मग काय बुजून टाकायची का नाही, त्याला लाल रंग तिथं द्यायचा. किंवा आग्नेय कोपऱ्यामध्ये 0चा लाल रंगाचा बल्ब सतत 24 घंटे चालू ठेवायचा. 70% दोष कमी होतील. घरामध्ये कालही मी बहुतेक बोललो, नारळ सोलून शेंडी देवाकडे करावी, त्याच्यावर कापूर लावून श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करावा. 1 माळ श्री स्वामी समर्थ जप होईपर्यंत कापूर विजू देऊ नये. लक्षात आलं? 7 दिवसात घरात एकोपा तयार होईल. शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून तीर्थ, साध्या पाण्याचा अभिषेक करून तीर्थ सगळ्यांनी घ्यावं. चिडचिड स्वभाव, तापट स्वभाव, हट्टी स्वभाव, रागीट स्वभाव, आजारपण, व्यसन हे सगळे उपद्रव जातात. त्यासाठी आपण सेवा मार्गाशी संपर्क करावा. कंबर दुखणे, कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्ण होत नाही, मध्येच काहीतरी अडथळा येतो. हे खाली काय लिहिलंय? करिअर. अच्छा, माझं इंग्रजी कच्चं आहे बरं का. करिअरमध्ये सफलता
कशी यावी? तुमची जर जन्मकुंडली पत्रिका असेल तर ती सेवा केंद्रात जे ज्योतिष तज्ज्ञ आहे त्यांना दाखवून घ्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या दिशेने जायला पाहिजे, कुठल्या दिशेला तुम्हाला यश आहे. म्हणजे दिशेला म्हणजे काय, तुम्ही जर इंजिनिअरिंग तुमच्या नशिबामध्ये असेल, तुम्ही इंजिनियर होणार असेल आणि तुम्ही डॉक्टरकडे जात असाल, म्हणजे डॉक्टरीचं शिक्षण घेत असाल तर तुमचे दिवस व्यर्थ जात आहे. कारण तुमचे ग्रहमान, तुमची वृत्ती, तुमची बुद्धी तिकडं ती चालणार नाही, इकडं चालणार आहे. म्हणून पहिला हा मुद्दा क्लिअर करावा. आणि करिअरमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी धंद्या पाण्यामध्ये, व्यवसायामध्ये, दुकानदारीमध्ये, शेतीमध्ये यशप्राप्ती, मुबलक नफा मिळण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाययोजना करावी. 7 महिन्यात 7 पारायणं गुरुचरित्राची करावी. दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करावी. 21 दिवस घरातल्या सगळ्यांनी बसून संकल्पयुक्त 21 वेळा किंवा 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा पुरुषसूक्त म्हणावं. 1 माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्रीचा जप करावा. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. दर पौर्णिमेला साधी सत्यनारायणाची पूजा तुम्ही करायची. कंबर दुखणं, कपभर पाण्यामध्ये लक्ष द्या, हे चुकू नका. याचं प्रमाण कमी जास्त झालं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कपभर पाण्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या गुळणी न करता गव्हाच्या दाण्या एवढा चुना टाकून एकत्र करून ते पाणी प्या. मणक्याचं, कमरेचं, सांध्याचं दुखणं, जॉईंटचं जे दुखणं आहे ते क्लिअर होईल. आणि नसेल, अर्धा वाटी सुंठ पावडर, अर्धा वाटी मेथी बी पावडर आणि अर्धा वाटी हळद पावडर एकत्र करून ठेवायची. किती पावडरी सांगितल्या? ज्या लोकांचे गुडघे दुखतात, वाकत नाही, सांधे दुखतात, कॅल्शियमची कमतरता आहे, झीज झाली आहे, काळजी नसावी, फार रामबाण उपाय, 2-3 दिवसात आराम पडतो. सुंठ पावडर, हळद पावडर आणि मेथीची बी पावडर. सहसा हिवाळ्यामध्ये हा त्रास सुरू होतो. मेथी आपण लाडूमध्ये वापरतो माता भगिनींनो, कडू मेथीची बी पावडर, पाल्याची नाही, भाजीची नाही, मेथीची बी पावडर, सुंठ पावडर. मी चौथ्यांदा रिपीट करतोय, मेथीची बी पावडर, सुंठ पावडर आणि हळद पावडर समप्रमाणात एकत्र करून ठेवावी. सकाळी उठल्या उठल्या गुळणी न करता अर्धा चमचा पावडर एकत्र केलेली कोमट पाण्यात, अर्धा ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा ती पावडर टाकून प्यावी. 8 दिवसाच्या आत तुमचं दुखणं गायब होऊन जाईल. 21 दिवस हे औषध करावं. ठीक आहे? आले शाळेपर्यंत, दादा आलेत. ठीक आहे, चला अनुभव नंतर सांगू. माझा मुलगा 10 वर्षाचा आहे पण खूप हट्टी आहे. तो खूप चिडचिड करतो. उद्या रविवारपासून 5 रविवार बापाने मल्हारी सप्तशती ग्रंथाचे संकल्पयुक्त 5 पारायण करावे उपवास धरून. आणि 5व्या पारायणाला 14 वर्षाखालील दुसऱ्या कुळातला एक मुलगा जेव घालावा आणि त्या मुलाने हात धुतल्यानंतर ताटातलं पाणी चमचा चमचा म्हणून त्या मुलाला पाजावं. आपणही प्यावं. मुलांचा हट्टीपणा कमी होतो. केंद्रामध्ये हट्टीपणा कमी करण्यासाठी एक तावीत मिळतो, तो गळ्यामध्ये धारण करावा. पंचगव्याचं स्नान त्याला 3 दिवस घालावं आणि कुलदेवतेचा मान सन्मान मूळ स्थानावर जाऊन करावा. प्रश्न मार्गी लागेल. पायाची टाच खूप दुखते, युरिक ॲसिड असेल तर ते पहिलं चेक करा, पहिलं रक्त चेक करा. युरिक ॲसिड असेल तर प्रोटीनयुक्त जे पदार्थ आहे, डाळी साळी, ठीक आहे, म्हणजे सोयाबीन असेल, दुधाचे पदार्थ असतील, काजू बदाम असतील, ठीक आहे, हे बंद करायचे. हिरव्या पालेभाज्या जास्त खायच्या, त्याच्यात पालकची भाजी नसावी, दुसऱ्या भाज्या चालतील. आणि टाच दुखत असेल, आजच घरी गेल्या गेल्या शक्य झाल्यास लोखंडी पाटीत पाणी गरम करून 2 लिंबू रस पिळावा. भीमसेनी कापुराची पावडर त्याच्यात एकत्र करावी आणि खुर्चीवर बसून त्याच्यामध्ये टाचा बुडवाव्या. 3च दिवसात तुम्हाला टाचा दुखायच्या बंद होऊन जातील. श्री स्वामी समर्थ. मुलगी खूप चिडचिड करते, बाहेर चांगली राहते पण आई वडिलांशी नीट वागत नाही, खूप रागीट आहे. दुर्गा सप्तशतीचे 14
पाठ आईने संकल्पयुक्त करावे. पण दुर्गा सप्तशती वाचत असताना प्रत्येक अध्यायाला उजव्या हातावर लवंग धरावी. एक अध्याय कंप्लीट झाला, देवीचा जय जयकार करून ती लवंग देवीच्या टाकावर अगर फोटोजवळ व्हायची. अशा 13 अध्यायाच्या 13 लवंगा, 14 पाठाच्या किती लवंगा होतील. पण रोजच्या अध्यायाच्या 13 लवंगा पाठ झाल्यानंतर जय जयकार करून क्षमा प्रार्थना म्हणून डोकं टेकून देवीला विनंती करून त्या लवंगांची पावडर तयार करावी. आणि किचनमध्ये मसाल्याच्या डब्यांमध्ये ती पावडर ठेवून रोज भाजी करताना, वरण करताना, कोशिंबीर करताना, चटणी करताना जो पदार्थ असेल त्याच्यामध्ये चिमूटभर पावडर भाजीमध्ये वापरावी. चिडचिडपणा मुलांचा, मुलींचा हट्टीपणा कमी होतो. देवीची कृपा लाभल्याने शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून तीर्थ द्यावं. निश्चित प्रश्न मार्गी लागेल. बोला श्री स्वामी समर्थ. आता नाही ना. मी सकाळी काकड्या खुडल्या, दारणा नदीवर धुतल्या. माझ्या मळ्यापासून तर राहुरी फाटा 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गुडघ्या इतका चिखल असायचा, आत्ता डांबरी रोड झालाय स्वामी कृपेने. त्या गोणीभर काकड्या मी स्वच्छ धुतल्या, घराजवळ आणल्या. स्वामींना मुजरा करून म्हणालो, महाराज मी माझं काम करतोय, तुमचं काम तुम्ही करा. तुम्हीच म्हणले ना फळाची अपेक्षा करू नका, फळ मी देतो, कर्तव्य कर्म तुम्ही करा. काकड्यांना अजिबात भाव नाहीये, काकड्यांना भाव नाहीये. पण पुन्हा स्वामींना मुजरा करून म्हणालो, महाराज 30 वर्षापूर्वीची गोष्ट, ही काकड्यांची गोणी जर 100 रुपयाला गेली तर 25 रुपयाचे पेढे मी तुम्हाला दरबारात आणून अर्पण करील. सहज बोललो, मुजरा केला. स्वामींपुढचं एक फूल घेतलं, खिशात ठेवलं, निघालो. खांद्यावर गोणी घेतली, 4 ठिकाणी ठेवीत दम लागायचा, चिखल तुडवीत जायचंय. राहुरी फाट्यावर आलो, हातपाय धुतले. तिथं सायकल लावलेली, सायकलवर गोणी बांधली. देवळाली कॅम्प आमच्यापासून 4 किलोमीटरवर आहे. सायकल चालू असताना फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, घामाघूम झालो. मी 8 वाजेला मार्केटमध्ये पोहोचलो. पोहोचल्या मी इतका नाराज झालो, कारण शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी तिथं कॅम्पचं मार्केट जुन्या काळात त्या बाजूला भरायचं. तिथं मोठं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली 5-25 शेतकऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या काकड्या टाकून दिल्या. त्या काकड्यांवर गाई गुरं चरतायत, शेण टाकतायत. टाकून दिल्या, निघून गेले. भावच नाहीये, कोणी घेत नाहीये. तरी सुद्धा मी ते सगळं पाहून मध्ये घुसलो. काही ओळखीचे व्यापारी, काही अनोळखी व्यापारी चहा पित असताना मला हिनून बोलले, काय आणलं? म्हणलं काकड्या. पागल आहे म्हणे तू, ते बघ गाई चरतायत, दे टाकून. कोण विचारतं तुझ्या काकड्यांना? पण मी महाराजांना म्हणलो होतो, 100ला जर गोणी गेली, पेढे कितीचे? 25चे. हा फार मोठा अनुभव आहे माझ्या आयुष्यातला. गोणी मी सायकलची सोडली, सायकल स्टँडवर लावली, गोणी सोडली, खाली ठेवली, गोणीची शिलाई काढली. एक गोणी 35-40 किलोच्या पुढं असते, इतकं जड आहे ते, नुसतं दगडासारखं वजन आहे, पाणी भरलेलं आहे. महाराज श्री स्वामी समर्थ. एक व्यापारी असा आला ज्याला कधी मी मार्केटमध्ये पाहिलंच नव्हतं, पण व्यापाऱ्याची उंची फार मोठी होती बरं का. आता तो कोण व्यापारी होता तुमच्या समोर मांडतो. विलक्षण तेज. आणि कधीही पहिला भाव सांगावा लागतो. त्याने मला विचारलं, ए बोरा ही गोणी 100 रुपयाला दे. बापरे, मला धस्स झालं. त्या काकड्या त्यांना द्यायच्या आधी त्यांनी 100 नाही 101 रुपये माझ्या हातात दिला. आणि मी ती गोणी त्यांच्या, म्हणलं बाबा तुमची पिशवी इतकीशी, एवढी गोणी? ते म्हणले माझी झोळी कधीच भरत नसते. मी त्यांच्या पिशवीमध्ये 40 किलो काकड्या टाकल्या, पिशवी भरली नाही. ते म्हणले जा तुझं कल्याण होईल. मी गोणी उचलायला गेलो रिकामीन, सायकलला लावायला गेलो, तो व्यापारी नव्हता आणि काकड्या नव्हत्या. मला रडूच आलं. मी तिथं डोकं टेकून मुजरा केला. तिथं चंदनाचा सुगंध मला येऊ लागला. तो व्यापारी दुसरा तिसरा कोणी नव्हता. मी ज्यांच्याशी करार केला होता 100 रुपयाचा, ते स्वामी स्वतः येऊन काकड्या विकत घेऊन गेले. 25 रुपयाचे पेढे द्यायचे, पण मी आठवणीत 100 रुपयाच्या विसरलो. एवढ्या जोऱ्यात खाली पडलो सायकलवरून. मोठ्याने आवाज आला, का रे हरामखोरा, 25 रुपयाच्या पेढ्याचं काय झालं? महाराज आहेत ते. 25 रुपयाचे पेढे दरबारात ठेवले. पुजारी होते, ते म्हणले अभिषेक चालू आहे. अभिषेक चालू झाल्यानंतर पेढे अर्पण करू. मी तोपर्यंत जप केला, पेढे महाराजांना अर्पण केले.
सव्वा पावशर पेढे 25 रुपयात 30 वर्षापूर्वी उत्कृष्ट दर्जाचे यायचे. हॉटेलमधून ताजे पेढे नेले होते. पेढे गोल होते, अखंड होते. पण आरती झाल्यानंतर पेढे वाटायला ज्यावेळेला पुजाऱ्याने सुरुवात केली, तो म्हणला बोका आला नव्हता, मांजर आली नव्हती, पेढे कोणी खाल्ले ते खाणारे स्वामी होते. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता माझ्या सेवेला विरामाकडे नेतोय. काही बोलताना 7 दिवसामध्ये माझ्याकडून चुकीचं गेलं असेल, आवडलं नसेल, माझं मला द्या, मी भगूरला घेऊन जातो. आवडलं असेल तर सोबत न्या. कर्मधर्म सहयोगाने ईश्वर तुमचं कल्याण करो. लेकरू आहे ना, काही चुकलं असेल तर पदरात घेतलं पाहिजे का नाही. मी मतिमंद अज्ञबाळ घेतली असे थोर आळ, ती पूर्विनार दयाळ सद्गुरु राज आपणची. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु मौलिंग की जय. भारत माता की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे.